मला लोक काय म्हणते, साहेब रस्त्याला जर फळाचे झाडं लावले रोडला, सीताफळ पेरू आंबा हे रोडला, दोन्ही रोडला लावा ना, ते म्हणते पोरं ठेवायचेच नाही. मी म्हणतो पोरं नाही ठेवायचे, पोरं खातील, मग मी पोरासाठीच लावा म्हणतो. निवृत्ती बाबांना हे फळ लावलं ते पोरासाठीच लावलं, लक्षात ठेवा. त्यांनी विचार केला असता की पोरं खाते नाही, लावूनच नको. काय खाल्लं असतं तुम्ही? पोरं खातेन म्हणून जर तुम्हाला फळाचं झाड लावायचं नसन का माणूस हलकट झाला हो. ताई तुमची कान धरून माफी मागतो आणि पुन्हा एकदा सांगतो, बघा कळलं तर, पोरं खातेन म्हणून जर तुम्हाला फळाचे झाड लावायचे नसन मग एवढा कुटाणा केलाच कशाला? काय गरज पडली होती त्याच्यावर? मग रामदेव बाबाच्या आश्रमात जाऊन राहायचं ना. झाडं लावा, झाडाशिवाय पाऊस पडत नाही. हे देवाला पाणी घातल्यानं कधीही पाऊस पडत नाही, लक्षात ठेवा. आम्ही वारकऱ्याची अवलाद, काहीतरी सांगायचं. काय आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं, वृक्षवल्ल्याम, झाडाशिवाय पर्याय नाही. देवाला पाणी घालायचं जरूर घाला, पण त्याने पाऊस पडत नाही. कोकणात 3000 पडतो, आमच्याकडे 300 पडतो. काऊन? कोकणातल्या लोकांवर देव कृपा आहे का? नाही, झाड आहे. केरळला काऊन पडतो? आणि देवाला पाणी घातल्यानं पाऊस पडला असता तर पाकिस्तानला कधीच पडला नसता. तिथे देवाला पाणी घालते का? मग कसं का पडतो? काहीतरी लोकांच्या डोक्यात भंकस कल्पना घालून द्यायच्या आणि समाजाला आळशी बनायचं. आळशी समाजाला आळशी करायचं ना आपली पोळी भागायची. हे लय लोकांचे धोरण आहे, पण ते चुकीचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर बी माणूस झाला नाही, नंतर बी माणूस झाला. त्यांना माणूस म्हणणं पण पाप आहे. आपल्या देशात 33 कोटी देव आहे म्हणते. किती? मी माई खरी शपथ खाऊन सांगतो माझ्या मुलीची, मला 33 कोटी देवापैकी देव दिसत नाही छत्रपती शिवाजी महाराज सोडून. हे देव हो, काय विचार, काय वागणं, काय बोलणं, काय राहणं, समाजाच्या कल्याणाच्या काय गोष्टी, तेव्हा शेतकऱ्याच्या हिताच्या, रयतेच्या हिताच्या, गावागावातल्या लोकांच्या समस्या जाणून काम करत सोपी गोष्ट नाही हो. पण आम्ही शिकलो नाही त्यांच्यापासून. आम्ही फक्त मोठेपणासाठी महाराजांचा वापर करतो. त्यांचे विचार घेऊन वागण्याचा आम्ही विचार केला पाहिजे.